हॅलो ए ए आवाज बांध, आवाज बांध. तमाशा काय रे नालायक, बांध आवाज. चल खाली बस रे. कोण आहे तो मूर्खा? ए नालायक काय हसतोयस? बांध आवाज. नालायक तमाशाला आलायस काय रे? काय आहे का? ए तुला सरळ सांगतोय, कुत्र्यागत तुडवीन तिथं येऊन, नाहीतर चाट करून उठायचं आणि लगेच बाहेर पडायचं. काय चालवलं रे मगापासून? तोंडातनं शब्द आला तर बघ कानाखाली आवाज काढीन तिथं येऊन. बांधतोंड. ए तो कोण आहे रे? तो काय खायला काय गिळायला? मला जर कोण दिसलं खाताना कार्यक्रम सुरू असताना तोंड बंद ठेवायचं, नाहीतर आत्ताच सांगतोय चाट करून उठून जायचं. बंद पाहिजे आवाज मला. हॅलो हॅलो जरा माझ्याकडे फिरव बाळा, फिरव इकडे. त्या मुलांच्याकडे आपला हा मेन कॅमेरा जाता कामा नये, स्क्रीनवर ही पोरं दिसता कामा नये. ठीक आहे? एवढी ही या मधल्या टापू मधली ही पोरं नाही, मी त्यांना हाकलून देणार आहे आता तिथून. फक्त एकदा त्यांना विनंती करतोय मी. हॅलो व्हेरी गुड. ओके हॅलो व्हेरी गुड. हॅलो हॅलो हा 2 पॉइंट इक्विलायझर सोडायचा. हॅलो व्हेरी गुड. हॅलो आणि थोडासा 1-2 पॉइंट आवाज चढवता येतोय का विसल न देता? ए बाहेर कोण आहे? जरा एक शिक्षक बाहेर जा रे. एक माझा शिक्षक बांधव बाहेर जा. ते बाहेरून कोण कार्टी दंगा करतात सरळ हाणायचं. काय त्यांच्या पालकांनी केस झाली काय झालं त्याला सगळी जबाबदारी वसंत हंकारे घेत असतोय. सरळ हाणायचं धरून. अजिबात कोणाचा लाड करायचा नाही येणारा 1 तास. जो दंगा करल त्याच्या कानाखाली द्यायची ती सगळी जबाबदारी माझी. कोण आहे ते मुलं बघा, ते बरोबर ते ऐन वेळेला दंगा करणार आहे, तिथनं हाकलून द्या. ती पाठीमागे जी मुलं आहेत ती खरोखर बाहेर काढावी लागतात आपल्याला. एक जण शिक्षक बांधव जा कोणतरी, ती जी दंगा करताय ती सगळी काढा. ती आपली जर असतील तर हाकलून द्या तिथून. चला ए तुम्ही दोघं कवटं फिरा लागलाय. ए नालायक कानाखाली आवाज काढीन तुझ्या. चला येस येस प्लीज. दिलगिरी व्यक्त करतो सर. आपल्या चोपडा तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय प्राध्यापक अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे सर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. भैयासाहेबांना अभिष्ट चिंतन करत आहेत. अण्णासाहेब आपण आमदार झालात त्या निमित्तानं संस्थेच्या वतीनं आपलं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आणि स्वागत. मित्र पुनश्च सांगतो जे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत तुम्ही इतर तुमच्या सर्व शिस्तप्रिय शिक्षकांना ऐकलं, पण महाराष्ट्रातला असा शिक्षक आहे की ज्यांच्या समोर तुमचा एकही शब्द निघणार नाही आणि तुम्ही खरंच त्यांचं ऐकावं. म्हणून सगळ्यांना विनंती करतो, मागे पालक परत उभे आहेत, जर जमलं तर पुढे येऊन बसा. धन्यवाद. चला पाठीमागे एक कोणतरी एक ठेवा, एक आपला तिथून एक हे करा. बाहेर जायला तुम्हाला लगेच जाता येईल असं करून ठेवा. ते सोडा, त्याचं एक हे सोडून ठेवा. हा लगेच बाहेर जाता येईल ते करून ठेवा तुम्ही. आणि सगळी जबाबदारी मी आहे, तुमच्यावर काही येऊ देत नाही मी. तुम्ही काळजी करायला नाही, धरायचं ते हाणायचं कोण पण असू दे. हॅलो 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 व्हेरी गुड. हॅलो आवाज सगळ्यांना अगदी व्यवस्थित येतोय? अगदी शेवटचा एक तुम्हाला विचारलं नाही, तोंड बंद ठेवायचं. परत एकदा सांगतोय मी, परत मी सांगत नसतो. सगळ्यात शेवटी माझा बंधू उभा आहे. आवाज येतोय? व्हेरी गुड. चला दादा ए झालं का बाळा तुझं? लवकर आवर बरोबर. दादा असा नाही असा हात मी केला की आवाज चढवायचा. बघा लक्षात ठेवा, असं केलं मी कुठेही असू दे, असा हात केला की आवाज चढवायचा, असं केलं की इक्विलायझर टाकायचा.
आणि असा वरून हात खाली केला की इक्विलायझर काढायचा. ठीक आहे, एवढं लक्ष. तुमचं लक्ष माझ्याकडे. आपलं दोघं नातं नवरा बायको सारखं. तुम्ही नवरा मी बायको, पण नातं आपलं परफेक्ट पाहिजे, कारण तुम्ही आहात तर मी आहे. बरोबर. 1 तास फक्त तुम्ही माझ्याकडे लक्ष द्यायचं. मोबाईल बंद करून ठेवा. घरचा वहिनीचा माझ्या मेसेज अजिबात बघायचा नाही. हा चला. बाकी एक पहिली सूचना आहे, तिकडून ज्या माता येत आहेत माझ्या माता भगिनी, त्या माता भगिनी येतील इकडे शांतपणे बसतील. बरं, आत बसलेल्या मातांनी त्यांच्याकडे बघायचं नाही. माझी मैत्रीण आली ग, इकडे ये ग, इथं तुला जागा पकडली होती, अजिबात काही करायचं नाही. भैया साहेबांनी मला आपल्यासाठी बोलवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही माझ्याकडे बघायचं. तिकडून कोणीही येऊ देत, माता भगिनी शांतपणे बसतील. दुसरी पहिली सगळ्यात महत्वाची सूचना, अखंड महाराष्ट्र नाही तर राष्ट्रभर मी देत असतो, या सगळ्या पोरांना पहिल्यांदा मी सांगतोय, पुन्हा व्याख्यान सुरू झाल्यानंतर माझ्या हातून जर काही कृत्य घडलं त्याला जबाबदार मी राहणार नाही. या सगळ्या मुलांना सांगतोय, महाराष्ट्रातल्या कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये मी शिक्षक म्हणून काम करत नाही. त्यामुळं मला कुठलं बंधन नाही, मला कोणता अधिकारी नाही, शिक्षणाधिकारी नाही, कोणीही नाही. पालकांनी आणि महाराष्ट्र शासनाने शिक्षकांना बंधनं घातलेत. आमच्या मुलाला मारायचं नाही, आमच्या कार्ट्यानं काय वाटेल ते केलं तर आमच्या लेकराला हात लावायचा नाही, असा महाराष्ट्र शासनाचा आणि तुमच्या पालकांनी, लाडक्या पालकांनी शिक्षकांना नियम घालून दिलाय. एखादा शिक्षक माझ्यासारखा असतो, तुमच्या नजरेमध्ये स्वतःच्या लेकराला तो बघत असतो, त्याला आवडलं नाही तर तो एखादा रपाटा घालतो. एखादा रपाटा जर घातला तर माकडासारखं तोंड करत त्या आईकडे जाता, मला मारलं, लय मारलं. मम्मी तुझ्यापेक्षा हुशार, लगेच फेर अँड लवली लावून पर्स घेऊन शाळेत हजर. कुणी माझ्या नवसाच्या दिवट्याला मारलं काय? मी शिक्षक नाही, मला कुठला नियम नाही. जर कोणी दंगा केला, मधून कोण उठलं, परत एकदा सांगतोय नीट ऐका, मधून कोण उठलं काहीतरी खात उगाच याला दिवस त्याला दिवस, माझ्या जर व्याख्यानामध्ये व्यत्यय आला, आईची शपथ, विचार मंचाची शपथ घेऊन सांगतोय, तिथं येणार एका रपाट्यात चड्डी वली. वली म्हणजे वली. काल एकाला रपाटा पडलाय, वली आणि प्लस बोनस म्हणून पाठीमागून पिवळी एका वेळेला केलेली आहे. मी तुडवतोय म्हणजे तुडवतोय. परत मला कोणी सांगायचं नाही माझा अपमान झाला आणि हजारो लोकांच्यात मला मारलं. परिवर्तन आहे ना, थोबाड फोडतोय मी. शांतपणे जर कोणाला काही त्रास होत असेल तर हात वरती करायचा किंवा शांतपणे संयोजक तिथं येतील, बाहेर जायचं. दंगा करायचा नाही, एकमेकाला डिवचायचं नाही, एकमेकाच्या मांडीवरती. काही विषय हसायचे आहेत, भरपूर हसा, मनसोक्त हसा. टाळ्या वाजवायच्या, जोरात टाळ्या वाजवा. कशा वाजवता बघू एकदा, जोरात टाळ्या वाजवा, जोरात कडकडवण सगळे जोरात. हा बरोबर, टाळ्या वाजवा. काही विषय भावनिक आहेत, डोळ्यामध्ये अश्रू येतं, स्क्रीनवरती दिसतं, कुठल्या तर माता भगिनींच्या डोळ्यात अश्रू येते, त्यावेळेला याला दिवस त्याला दिवस, हे रडते ती रडते, अजिबात काही करायचं नाही. शांतपणे सगळ्यांनी, शांतपणे. 1 तास येणारा 1 तास. परत एकदा सांगतोय इकडच्या पोरांना, ही मधला जो टापू आहे मी तिथं येणार आहे. मी अक्षरशः तुडवत असतो. परत एकदा सांगतो, मी खूप मारत असतो. काय अशा कडाक्याच्या थंडीमध्ये आणि भरभराच्या उन्हात तुमचा बाप आयुष्यभर तुमच्यासाठी झिजलाय. त्या बापासाठी नालायकानो 1 तास शांत बसायचं आहे. त्या बापाची शपथ आहे तुम्हाला. परत एकदा सांगतोय, अजिबात कोणी दंगा करायचा नाही, फक्त व्यक्त व्हायचं आहे, मुक्त व्हायचं आहे, बस. याच्या पलीकडे काही नाही. पाठीमागे जो माझा युवा उभा आहे, शांतपणे उभं राहा. मला तर वाटतं जागा जिथं मिळेल तिथे बसून घ्यावं तुम्ही. काही माता भगिनी येत आहेत, त्यांना रस्ता करून द्यायचा आहे. संयोजकांना विनंती आहे, सारखं मध्ये मध्ये यायचं नाही. कोणी आता VIP अतिथी आलेत, शांतपणे आणून त्यांना बसवायचं आहे. दंगा करत वरडत इकडे तिकडे जायचं नाही. आलं लक्षात? सगळे नियम अटी. ए बाळा, तुझं झालं काय? काय म्हणजे काय राहिले का? काय नाही ना? मग शांत बस. ऑन कर, लवकर कर आणि हा करून दे. सगळीकडे आवाज व्यवस्थित. चला ओके. ही इकडून येत आहेत, ही लेकरं शांतपणे बसतील. पाठीमागून मला दंगा नाही पाहिजे. तिकडचं ते उघडलंय का सर? तुम्ही बाहेर, जरा काय झालं की बाहेर जायचं, तुडवायचंच. त्याची सगळी जबाबदारी माझी. मी ऑनलाईन सगळीकडे सांगायला लागलोय, कॅमेऱ्यात महाराष्ट्र ऐकतोय, त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करायची नाही. चला. बहुजनांच्या अंधारे अमृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारी, विजापूरच्या तख्तासमोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारी,
सरंजामशाही कुल वंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारी, कल्याणच्या मुल्ला एम एस सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारी, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारी, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रतिकारी, प्रतीक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे मासाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षेसाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाची ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई, कमवानी शिका, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदो ऐसे, भले तर देव कासेची लंगोटी, नाताळाचे माते हानुकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया, हातामध्ये झाडू घेऊन, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलो, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला, आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे, पण माझ्या मातानो, माझ्या युवकानो, माझ्या लेकरानो, आपल्या नजरेतून हे व्याख्यान आहे, आपल्या नजरेतून हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही, कोणतं प्रबोधन नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली, प्रबोधन होत आली, विचारवंतांचे विचार आमच्या कानापर्यंत आले, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत विचारवंतांचे विचार पोहोचले नाहीत. माझ्या लेकरांनो, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण बोटावर मोजणे इतपतच माणस आज जिवंत राहिले. कारण 4 वर्षाच्या लेकीवर आज हे अत्याचार होतो, 17-18 वर्षाच्या लेकीचे आज हे तुकडे तुकडे केले जातात. 17-18 वर्षाचं पोरगा आज हातामध्ये दारूचा ग्लास घेत, हत्तीसारख्या आणि वाघासारख्या बापाला कुत्र्यासारखं लाचार करत का पोरानं? कारण हे आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. अरे ही माती आणि हे राष्ट्र आम्हाला कळालं नाही. हे राष्ट्र आहे माझ्या बुद्धांचं, माझ्या महावीरांचं, माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं. अरे कोण राजा? नीट ऐकायचं रे. अरे कोण राजा? ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. माझ्या लेकरानं, त्या मातेमध्ये तुम्ही आम्ही जन्म घेतलाय. मग लक्षात घ्या. म्हणूनच सांगतोय, आजचं हे प्रबोधन नाही तर प्रबोधनाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात. लक्षात घ्या. आणि ते परिवर्तन म्हणजे आजचा हा 1 तास आहे. आणि जर हे परिवर्तन जाणून घ्यायचं असेल तर माझ्या लेकरानं, हे परिवर्तन जर जाणून घ्यायचं असेल तर लक्षात घ्या. कृतज्ञता म्हणजे नेमके काय याची जाणीव अगोदर आम्हाला झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं याला कृतज्ञता म्हणतात. लक्षात घ्या. ज्या आईनं मला जन्म दिला आहे,
ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलं, ज्या मातीमध्ये मी घडलं, ज्या मातीनं माझ्यावरती संस्कार केले, हे माझ्या पंखांना उडण्याचं बळ दिलं, सामर्थ्य दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं, याला कृतज्ञता म्हणतात. लक्षात घ्या. हे या व्याख्यानाच्या या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊ जिजाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं, किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्या प्रत्येकाची नावं माझ्या मुखातून आली, आपल्या कानापर्यंत पोहोचली. जय जयकार झाला, पण तो अंतरंगापासून झाला नाही, बिंबीच्या देठापासून झाला नाही. आणि इथंच आम्हाला खऱ्या अर्थानं कृतज्ञता कळते, इथंच आम्हाला खऱ्या अर्थानं कृतज्ञता कळते. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय माझ्या लेकरानं, ज्या ज्या वेळेला या महामानवांची नाव आमच्या कानावरती येतील, त्या त्या वेळेला आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवांनी, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी फक्त स्वतःच्या चार भिंतीचा संसार केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसलेलो आहोत. लक्षात घ्या. मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे? अंतरंगापासून झाला पाहिजे, बिंबीच्या देठापासून झाला पाहिजे. या भगवंताने, या निसर्गाने एवढं सुंदर आम्हाला शरीर दिलेलं आहे. या शरीराला दोन हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कणा ताट ठेवायचा, पाठीचा कणा ताट ठेवायचा. चेहऱ्यावरती एक तेज पाहिजे. माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या चेहऱ्यावरचं तेज बघायचं, तसंच तेज तुमच्या चेहऱ्यावरती पाहिजे. आणि जय जयकार हा भैया साहेबांच्या वाढदिवसासाठी आज असा हा परिवर्तनाचा 1 तास आहे. जय जयकार असा झाला पाहिजे. हे शाळेचं प्रांगण अगदी दुमदुमन गेलं पाहिजे. कारण लेकरानं लक्षात घ्या, आजपर्यंत आम्हाला शिकवलं गेलं की या शाळेच्या भिंती फक्त आम्हाला डॉक्टर देतात, इंजिनियर देतात, वकील देतात. पण आज या मातीमध्ये तुम्हाला सांगून जातो, या शाळेच्या 4 भिंती फक्त आम्हाला डॉक्टर आणि इंजिनियर देत नाहीत, तर या शाळेच्या भिंती सगळ्यात अगोदर आम्हाला एक चारित्र्यवान माणूस देतात. लक्षात घ्या. माणसाची निर्मिती या शाळेच्या 4 भिंतीमध्ये होत असते. आज ती भिंत सुद्धा आनंदानं गहिवरून आली पाहिजे. एवढा मोठा जय जयकार या मातीमध्ये झाला पाहिजे. चला, प्रत्येकाने दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आहेत, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या आहेत, पाठीचा कणा ताट. आणि दीदी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, तू कोणी उठून जायचं नाही ग, अजिबात जायचं नाही, कोणी उठायचं नाही. त्या मुलांच्याकडे कॅमेरा घेऊन जाऊ नका. सर, एखादा मुलगा उठला तर खरोखर तुडवा, अजिबात त्यांकडे कॅमेरा घेऊन जाऊ नका त्या पोरांच्याकडे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी, पाठीचा कणा ताट, कॅमेरा सगळे कॅमेरे प्रेक्षकांच्याकडे. आज जळगाव तालुका जिल्ह्याला बघू दे जय जयकार कसा होतो. हा, चला, पाठीचा कणा ताट जोरात. हा, पाठीमागं उभे राहिलेले काय साखरपुड्याला आलाय माझ्या? काय वाजवून देत आहे? सगळ्यांच्यासाठी, जो जो या राष्ट्रात राहतो त्या प्रत्येकाने जय जयकार करायचा या देशाचा. चला, पाठीचा कणा ताट, एकदम चेहऱ्यावर तेज पाहिजे. हा, जोरात. हा, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम. क्या बात आहे. आता येणारा 1 तास असा चेहऱ्यावरती जोश पाहिजे. आणि घरी जाताना माझ्या लेकरानं कसं उड्या मारत जायचं, टाना टाना उड्या मारत जायचं, रोजच्या सारखं जायचं नाही. शाळा संपल्यानंतर रोज घरी कसं जाता, चेहरा पडलेला असतो, पाठीवर दप्तर, शिक्षकांनी सांगितलेला अभ्यासक्रम, तोंड वाकडं करून मम्मी मला भूक लागली असं घरी जाता. आज घरी तसं जायचं नाही, टाना टाना उड्या मारत जायचं. आई समोर आली की मम्मीकडे बघायचं आणि मम्मीला म्हणायचं मम्मी मॉक करायचं, आय लव्ह यू म्हणायचं, मम्मीच्या गालाचा मुका घ्यायचा. समोर बाप आला तर बापाच्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा, पप्पा करायचा. एवढ्या आनंदात आज घरी जायचंय. कारण आज तुमच्या काळजामध्ये पेरायला आलेला आहे बाप, आज तुमच्या काळजामध्ये पेरायला आलेला आहे आई. लक्षात घ्या. आणि आज मला कसलाही तणाव नाही, टेन्शन नाही, काही नाही, कुठलाही दबाव नाही. अगदी आनंदात सगळं काही चाललेलं आहे. कारण एक महाराष्ट्राच्या मातीत नाही तर अखंड राष्ट्रभर मी फिरतो. 20-20 हजार
25,000 प्रेक्षक आपल्याला ऐकायला येतो. लक्षात घ्या, झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. झाडावरचा पक्षी आजकाल तर प्राणी आणि जनावर सुद्धा माझ्या व्याख्यानाला येतात, आनंदानं बसतात, डोळ्यामध्ये अश्रू आणतात, हंबरडे फोडतात. एवढी पकड आपली या व्याख्यानावरती आहे. पण माझ्या मातांनो, माझ्या बंधूंनो, माझ्या भगिनीनो, इयत्ता पहिली ते चौथीचं कार्ट जर माझ्या समोर आलं तर मात्र माझं हातपाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. महाराष्ट्रातला अनेक व्याख्यात यांनी पळवून लावलं, अनेकांची कीर्तनं पाडली, अनेकांची प्रवचनं पाडली. एवढी ही कार्टी आहेत. शिक्षकांच्या तोंडाला तर या कार्ट्याने फेस आणलेला आहे. अशी ही वांड कार्टी आहेत. रत्नागिरीमध्ये माझं एकदा व्याख्यान होतं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी. असा नटून थटून मी खुर्चीमध्ये बसलेलो होतो आणि एक मॅडम पर्स लावून अशा डुलत माझ्या जवळ आल्या. मला म्हणाल्या, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं, माते माझ्या भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला? तर म्हणे, सर तुम्ही सगळ्या युनिटला परवानगी दिली, आमच्या युनिटला तुम्ही अजून परवानगी दिली नाही. म्हणलं, कोणतं युनिट माते तुझं? तर ती भगिनी मला म्हणते, सर इयत्ता पहिली ते चौथीचं माझं युनिट आहे आणि मी त्याची मुख्याध्यापिका आहे. मी तिला म्हणालो, माते एक काम कर, त्या पोरांच्या बरोबर तूही कुठं तर पिकनिकला निघून जा, पण ही कार्टी माझ्या समोर आणून बसवायची नाही. मॅडम अतिशय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुमच्या पुढे नाही आणून बसवत, पाठीमागं आणून बसवली तर चालतील का? मग मी मात्र ठरवलं, चला ठीक आहे म्हणलं, पाठीमागं बसवली तर आपलं काहीही अडचण येणार नाही. मग त्या मॅडमला सांगितलं, पाठीमागे बसाव, पण हातामध्ये 2 काट्या आणि 2 शिक्षक तिथे बसाव. पोरांनी जर दंगा केला तर हातातला माईक ठेवणार आणि मी निघून जाणार. मॅडम आनंदानं हरणासारख्या उड्या मारत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-150 कार्टी घेऊन आल्या आणि माझ्या पाठीमागं बसवलं. मी पण ठरवलं, आपण पाठीमागं बघायचंच नाही. व्याख्यान सुरू झालं आणि आज जायचं घरी, वसंत हंकारे नाव टाकायचं, हजारो व्हिडिओ येतात. असाच लेकरांच्या मध्ये मी उभा असतो, असाच खुर्चीवरती उभा असतो आणि लेकरांच्या छताडावर तांडव करत त्यांच्या काळजामध्ये मी बाप पेरत असतो. व्याख्यान एकदम रंगलेलं होतं. अशीच लाकडाची खुर्ची होती, मी खुर्चीवरती उभा होतो. व्याख्यान रंगलेलं होतं. प्रत्येक माता भगिनी माझ्या नजरेमध्ये नजर घालून व्याख्यान ऐकत होती आणि इतक्यात पाठीमागं बसलेलं पहिलीचं एक कार्ट कधी रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं कोणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणतंय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. जशी पॅन्ट फाटल्या म्हणल्यानंतर मला घाम सुटला, कारण पाठीमागून 2 कॅमेरे सुरू होताना अखंड रत्नागिरी जिल्हा मला बघत होता. म्हणलं आता कुठल्या घरात असा नकाशा पोचला काय माहिती. म्हणून हळूच पाठीमाग हात लावला आणि सगळं काही बघितलं तर अगदी व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं आणि म्हणलं, कार्ट्या कुठं फाटल्या? तर कार्ट मला म्हणतंय, कसं फसवलं, थोबाड फोडीन. म्हणलं, तुझी थोबाड फोडीन. असंच एकदा अमरावतीला माझं व्याख्यान होतं. ते दोन्ही पण मॉनिटर माझ्याकडे तोंड करून ठेवा, ते दोन्ही पण. अमरावतीला माझं व्याख्यान होतं. यशोमती ताई ठाकूर यांच्याकडे मी गेलो होतो. जवळजवळ 4,500-5 हजार माता माझ्या समोर बसलेल्या होत्या. एक माता माझ्या समोरच बसलेली होती आणि तिच्या मांडीवरती 2-2.5-3 वर्षाचं एक कार्ट बसलं होतं. कार्ट एवढं सुंदर होतं पण लय आगाव होतं. हळूच माझ्याकडे बघायचं, गालातल्या गालात हसायचं आणि हळूच आपल्या आईला म्हणायचं, मम्मी ते माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय, बॉब सारखं दिसतंय. म्हणल्यानंतर मला एवढा आनंद झाला. म्हणलं, वा, या लेकराला आपल्यामध्ये बॉब्स दिसतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणीतरी याच्या घरात आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणतोय. वा 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 वा. जरा लेकराकडे बघितलं, थोडस मिशीला हात लावलं आणि त्या लेकराला म्हणलं, कायर वाघ्या म्हणायचा अवकाश. कार्ट उठलं आणि मला म्हणतोय, ए बॉब जरा इकडे ये म्हणल्यानंतर इकडे म्हणल्यानंतर त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं तसं मात्र मी तिला म्हणालो, ए भगिनी एवढा सुंदर माझा भाचा आहे, अगं मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे की. तर ती माता मला म्हणाली, दादा गप्प बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 लिटर पाणी पिलं आणि जी खाली बसलो. परत त्या कार्ट्याकडे काय मी बघितलं नाही.
महाराष्ट्राच्या मातीमध्ये मातानं मी फिरत असतो, अखंड महाराष्ट्र नाही तर राष्ट्रभर फिरत असतो. इकडे बघ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, आणि ग्रामगीतेमध्ये माझे तुकडोजी महाराज म्हणतात, या कवळ्या कळ्यानं माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजी शेकडो महापुरुष. तुकडोजी महाराज म्हणतात, या महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं? माझ्या समोर बसलेल्या या ज्या कवळ्या कळ्या आहेत इथं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, या महापुरुषाने जन्म घेतला, इथं घेतला. हे माते, तुझ्या घरामध्ये जन्माला आलेलं तुझं पोरग, त्याच्या नजरेमध्ये नजर घालून बघ. हे बघ, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मातेला मी सांगतोय, घरामध्ये जन्माला आलेल्या लेकराच्या नजरेमध्ये नजर घालून बघ, तुला तिथं महापुरुष दिसतील. पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या मधला माणूस कुठं तर हरवत चालला. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. भैया साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी इथं आलोय. वसंत हंकारे आला आणि फक्त हसवून गेला असं होता कामा नये. या हजारोच्या गर्दीला मी सांगतोय, वसंत हंकारे आला आणि फक्त आम्हाला हसवून गेला असं होता कामा नये. मनोरंजन करणं हे माझं ध्येय नाही बघ माते. आज आलोय तर तुझ्या काळजामध्ये आज आग लावणार आहे. माणुसकीची ठिणगी तुझ्या काळजामध्ये पडली पाहिजे बघ. आमच्या मधला माणूस जागा झाला पाहिजे, म्हणून आलोय. बघ, आणि म्हणून तुला सांगतो, आज इथं सांगतो, तुझं वय कितीही वर्षाचं असू दे, तुझं वय 40 वर्षाचं आहे, तुझं वय 45 वर्षाचं आहे, तुझं वय 50 वर्षाचं आहे, तुझं वय 15 वर्षाचं आहे, तुझं वय 20 वर्षाचं आहे. आज घरी जायचं, आज पळत घरी जायचं, आज पळत घरी जायचं आणि आपल्या आईला पहिला प्रश्न करायचा बघ, हे पोरा, हे पोरी, पळत घरी जायचं. ती आई ज्या वेळेला तुझ्या समोर येईल त्यावेळेला त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला पहिला प्रश्न करायचा, पोरानो, हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला कधीच केला नाही, हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला कधीच केला नाही. अजिबात ना. आजपर्यंत लक्षात घे, अनेक अवघड गणित तुम्ही फळ्यावरची सोडवली. पोरे, पुस्तकाच्या पानावर हा प्रश्न तुला कधीच सापडला नाही बघ. आज तो प्रश्न करायचा, आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. पोरानो, इयत्ता 1ली पासून 12वी पर्यंत तुम्ही शिक्षण घेतलं, तुम्ही डॉक्टर झाला, तुम्ही इंजिनियर झाला, तुम्ही वकील झाला. पोरानो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला. पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र आज वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून तुझ्या समोर उभा आहे बघ. आज पळत जायचं पोरी, आईच्या नजरेमध्ये नजर घालायचे आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा, त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई. 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. पोरानो, आज पळत जायचं आणि त्या आईला प्रश्न विचारायचा आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तू तुझ्या आईला विचारशील टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ, हंबरडा फोडल ती माऊली रडल बघ. कारण पोरानो, आज हात जोडून सांगतोय बघ, 9 महिने 9 दिवस, 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हाला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला तुम्हाला ती जन्म देत असते, पोरानो, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पुरी. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. एवढ्या अनंत यातना तिला होत असतात, एवढ्या मरण यातना तिला होत असतात. पोरीनो, ती हंबरडा फोडत असते, ती तुम्हाला जन्म देत असते, ती हंबरडा फोडत असते आणि समोर उभ्या असलेल्या त्या डॉक्टरांना ती सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल, साहेब माझा जीव गेला तरी चालेल, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. एवढ्या अनंत यातना त्या आईला होत असतात. पोरानो, तिनं तुमचा कधीच अनुभव घेतलेला नसतो. फक्त उरावरती हात ठेवून ती तुम्हाला अनुभवत असते, तरी सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावायला ती तयार होते. पोरानो, ही आई आम्हाला कळाली का? नाही रे नालायकानो, नाही कळाली. अनेक अवघड गणित फळ्यावरती आम्ही सोडवली, अनेक अवघड गणित फळ्यावरती आम्ही सोडवली पोरा, पण आईच्या या वेदनेचं गणित तुला कळालं नाही. म्हणून आज तुझ्या समोर उभा राहिलोय बघ. इकडे बघ, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुझ्या काळजावरती पेरून जातो पोरा. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुझ्या काळजावरती पेरून जातो. बघ, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण पोरी, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला, ज्या क्षणाला पोरी तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये
तुझ्या या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुक्का कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव सला आई आहे पुरी, त्या माऊलीचं नाव आई आहे. हे आनंदानं उड्या मारत जर तुझ्या जवळ कोण पळत आला असेल, हे आनंदानं तुझ्या जवळ जर कोण पळत आला असेल, या दोन्ही तळ हातावरती तुला जर कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू या विश्वामध्ये कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आणि ही आई तुझ्या काळजामध्ये पेरायला आलोय बघ पुरी. आणि समोर आज उभा आहे, म्हणून तुझ्या समोर आज उभा आहे, म्हणून तुझ्या समोर आज उभा आहे. हे पुरी, 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार व्हायला लागला. हे 17-18 वर्षाच्या पोरीचं तुकडं तुकडं व्हायला लागलं. हे का ग पोरीनं? कारण हे तुम्ही तुमची ओळख विसरला, तुम्ही तुमच्या आईला विसरला, तुम्ही तुमच्या बापाला विसरला, तुम्ही या राष्ट्राला विसरला, तुम्ही या मातीला विसरला. आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. आलोय तर तुला तुझी ओळख तयार करून देणार. हे इथं जमलेल्या हजारो माझ्या मातांना मी सांगतोय, पोरगीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील. हे माते, पोरगीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण तिला सांग ती कोण आहे, कोणाच्या पोटी तिनं जन्म घेतलाय, कोणत्या धर्मामध्ये कोणत्या मातीमध्ये तिनं जन्म घेतलाय. हे इथं बसलेल्या सगळ्या मी पालकांना सांगतोय, पिता पालकांना आपल्या पोरगीला जाणीव करून द्या ती कोण आहे. आणि म्हणून पोरी, हे तुझी ओळख, हे तुझी ओळख तुला करून द्यायला आलोय बघ. तू तुझी ओळख विसरलेली आहेस बघ. आणि म्हणून हात जोडून पोरी तुला सांगतो बघ, जास्त वेळ तुझा घेत नाही बघ, 1 मिनिटामध्ये तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ. हे पोरी, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं. पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं. आणि एवढीच तिची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ही माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती. सगळं काही ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या, त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. ती माता एका पडक्या वाड्यामध्ये जात होती. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती आणि पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होती. आणि समोर बसलेल्या त्या 8 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या पोरीनं. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. त्या सावित्री आईच्या खांद्याला खांदा लावून लढणारी ती माझी फातिमा शेख घराच्या बाहेर पडली. म्हणून लाखो फातिमा तयार झाल्या. हे पोरी, ती सावित्री आहे म्हणजे तू आहेस ग पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस ग. हे पोरी, तू एवढी स्वस्त नाहीस. कुठला तर हरामखोर कुत्र्यानं यावं, कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं. पोरी, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि त्या नालायक हरामखोर कुत्र्याच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे, मिक्सर मध्ये घालून तुला बारीक करावं. पोरी, वेळ प्रसंगी तुला परदेशात विकावं. एवढी स्वस्त नाहीस ग पोरी तो. एवढी स्वस्त नाहीस पोरी. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस. ही तुझी ओळख आहे पोरी. पोरी, ही तुझी ओळख आहे बघ. आणि आजपासून ही ओळख विसरायची नाही पोरी. अजून एक तुला ओळख तयार करून देतो बघ. हे बघ, 5 लाखाचा सैन्य घेऊन 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला बघ. छत्रपती शिवाजी राजे निघून गेलेले होते, संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं. आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, हे स्वराज्य माझं आहे. पण नाही पोरीनं, नाही. एक रणचंडिका उठली बघ, हातामध्ये तलवार घेतली बघ, घोड्यावरती स्वार झाली आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. ती तारा राणी म्हणजे तू आहेस. हे पोरी, तू एवढी स्वस्त नाहीस ग. कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं. हे पोरी, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि त्या नालायक हरामखोर कुत्र्याच्या, त्या लांडग्याच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी
तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे. हे पोरे एवढी स्वस्त तू नाहीस बघ पोरी, एवढी स्वस्त तू नाहीस ग. हे बाप हे पोरे या राष्ट्राची शान म्हणजे तू आहेस, आई बापाचा अभिमान म्हणजे तू आहेस पोरी. हे पोरे तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे आणि एका वाघानं एका वाघिणीनं तुझ्यासारख्या वाघिणीला जन्म दिलाय पोरी. तुझ्यासारख्या तुझ्यासारख्या वाघिणीला जन्म दिलाय पोरे. तू वाघीण आहेस वाघ, तू वाघीण आहेस. बापाच्या उंची एवढे उंची झाले, बापाच्या उंची एवढे उंची झाले आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही रे. बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही. बाप सांगतो पोरग माझ्या हाताखाली आलं, बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं आणि तेच पोरग ज्या वेळेला बापाला कुत्र्यासारखी मान खाली घालायला लावतं, तेच पोरग ज्या वेळेला आत्महत्या करतं. हे पोरानं त्या बापानं जगायचं कसं? हे ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये चड्डू ठोकला. बघ ही माती आहे. हे पोरा मिट गया जो मिटने वाला फिर सलाम आया तो क्या, दिल की बर्बादी के बाद उनका पयाम आया तो क्या, मिट गई जब सब उम्मीदें, मिट गए जब सब ख्याल, उस घड़ी गर नामावर लेकर पयाम आया तो क्या, कौन जाने ये तमन्ना इश्क की मंजिल में है, जो तमन्ना दिल से निकली फिर जो देखा दिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू ये कातिल में है. राम प्रसाद बिस्मिल फासाच्या तख्ताकडे हे पोरग निघालेलं असतं. इंग्रजांनी फाशीची शिक्षा दिलेली आहे आणि त्यावेळेला त्याच्या समोर त्यांची आई येते आणि ज्या क्षणाला रामप्रसाद बिस्मिल्ला यांच्या समोर त्यांची आई येते त्यावेळेला रामप्रसाद बिस्मिल्ला यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. डोळ्यातलं पाणी बघून ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, बेटे राम, हे बेटे राम, तेरे आंखों में आंसू क्यों राम, हे फांसी के तख्त पर चढ़ रहा है अपने वतन के लिए, इसलिए तेरे आंखों में आंसू. बेटे राम रोना नहीं बेटे राम, हंसते हंसते अपने वतन के लिए फांसी के तख्त पर चढ़ जाना, क्योंकि शेर कभी रोता नहीं राम, और एक शेरनी ने एक शेर को जन्म दिया है, तू शेर है मेरे बच्चे. त्यावेळेला ते पोरगा आपल्या आईला म्हणतो, माँ ये मेरा आखिरी वक्त चल रहा है और तुम मेरे सामने आई हो तो मैं यही चाहता हूँ कि अगला जन्म मैं तेरे ही कोख से लेना चाहता हूँ माँ, और इन अंग्रेजों के खिलाफ वापस जंग जारी रखना चाहता हूँ. हे पोरानो, हे तो वाघ म्हणजे तू आहेस बघ. तुला हात जोडून सांगतो रे पोरा, तुला आज हात जोडून सांगतो, राष्ट्राला तुझी गरज आहे बघ. हे बघ तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे पोरा, हे तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे बघ, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे बघ, आणि एका वाघानं आणि एका वाघिणीनं तुझ्यासारख्या वाघिणीला जन्म दिलाय, तुझ्यासारख्या वाघिणीला जन्म दिलाय. ए पोरा आज पळत पळत घरी जायचं. इकडे बघ आईला पहिला प्रश्न विचारलास रे, हे नालायकानं, जो आई बाप जे राष्ट्र आयुष्यभर तुमच्यासाठी झिजला त्या आई बापाला तुम्ही मान खाली घालायला लावता, त्या राष्ट्राच्या मातीला तुम्ही मान खाली घालायला लावता. आणि आज म्हणून तुझ्या समोर उभा आहे, आज नाही तर परत कधीच नाही, आज नाही तर परत कधीच नाही. इकडे बघ आईला पहिला प्रश्न विचारलास, आईला पहिला प्रश्न विचारलास, आई तुला किती वेदना होत होत्या. आता आईला दुसरा प्रश्न विचारायचा, पळत पळत जायचं ना, आता आईला दुसरा प्रश्न विचारायचा आणि या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे बघ तुझा बाप. आजचा हा 1 तास आयुष्यभर तुझ्या आयुष्यामध्ये तुला ऊर्जा देईल बघ. आणि त्या आईला दुसरा प्रश्न का विचारायचा याचं कारण सांगतो बघ. दुसरा प्रश्न का विचारायचा या आईला त्याचं कारण तुला सांगतो बघ. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या पोरी. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं बघ पोरी. आणि ज्या क्षणाला
तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या आणि तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं, एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, एका क्षणात लहानपणीचं ते तिचं घर आणि आठवणी एका क्षणात सोडून दिल्या आणि कशाचाही विचार न करता तुझी आई तुझ्या बापाबरोबर तिच्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादाच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि पोरीनो, ज्या क्षणाला पोरानो त्या माऊलीनं तुम्हाला जन्म दिला, त्या क्षणाला तिनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली, ती आई फक्त तुमच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरानो, त्या माऊलीचं नाव आई आहे. आज पळत पळत घरी जायचं बघ, आज पळत पळत घरी जायचं बघ आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला या आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई या आई माझं वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा माझ्या आजोळी घेऊन जात होतीस. माझ्या आईला, माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली. या आई आता 25 वर्ष उलटून गेले आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई? का? आई महिन्यातून 4 वेळेला माहेरी जाणारी माझी आई आता वर्षातून एकदा सुद्धा जात नाही. तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझा भाऊ नाही का ग बोलवत? हे पोरीनो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. हंबरडा फोडेल बघते, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ आणि हंबरडा फोडत तुला म्हणाल, खराय पोरी खराय, हे पोरी खराय पोरी खराय बघ पोरी खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला, 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती बघ. मी माझ्या माहेरी जात होती, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. 25 वर्षापूर्वी तुझं वय 1 वर्षाचं होतं, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी तुला सुद्धा मी घेऊन जात होती पोरी. पण पोरी आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय ग, 2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. 25 वर्षापूर्वी जेव्हा मला माझ्या आई बापाची आठवण येत होती, तुझ्या वडिला समोर मी हंबरडा फोडून रडत होती बघ. अहो ऐकलं का मला माझ्या आईची आठवण येते हो, मला माझ्या बापाची आठवण येते हो, मला माझ्या आईची आठवण येते, मला माझ्या बापाची आठवण येते हो. माझ्या आई बापाला सोडून असं कधी मी नाही राहिले हो. माझा हंबरडा बघून, माझ्या डोळ्यातलं पाणी बघून तुझा बाप हातावरती एसटी पुरता पैसा ठेवत होता. एसटी पुरता पैसा तुझा बाप हातावरती ठेवत होता. हे जरा बंद करा, लगेच बंद करा, मला डिस्टर्ब करू नका रे, तुमच्या पाया पडतो. बंद कर रे, ते बंद करा, काम महत्वाचं आहे. माझ्या हातावरती तुझा बाप एसटी पुरता पैसा ठेवत होता आणि मला म्हणत होता, जाग जा
जा तुझ्या आई बापाला भेटून ये. असा हंबरडा फोडू नकोस माझ्या समोर. पण ऐक ग, आता तुला सारखं सारखं तुझ्या माहेरी जाता येणार नाही बघ. आयुष्यभर तुला आता इथंच राहायचं आहे बघ. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते. हातामध्ये 2 पिशव्या, हातामध्ये 2 पिशव्या. एसटी मध्ये मी बसत होते, एसटी मध्ये मी बसत होते. एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. कधी एकदाचा तो बाप माझ्या समोर येतो आणि बापाला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते. कधी एकदाचा तो माझा भाऊ माझ्या समोर येतो आणि भावाच्या गालावरून कधी एकदाची मी हात फिरवते आणि 10 रुपयांची नोट कधी एकदाची त्याच्या हातावरती मी ठेवते. हे पोरी, 25 वर्षापूर्वी एसटी पुरता पैसा तुझ्या बापाकडून मी घेत होती. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती. एसटी मध्ये मी बसत होती, एसटी मध्ये मी बसत होती. एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होते बाप, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी, माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं. हे पोरी, माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं. सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. हे पोरी, अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं पोरी. तिन्ही सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी जात होती, तिन्ही सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी जात होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल जेव्हा मी बघत होते, अंगणातूनच घरात मी शिरत होते. आबा आबा आबा, उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा. आबा आबा, उद्या मला हे पाहिजे आबा. आबा आबा, उद्या मला ते पाहिजे आबा. माझा बाप माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि मला म्हणायचा, कार्टे येतो की ग उद्या तुझ्या शाळेत. अगं मेलोय का काय मी अजून? तुला जे हवं ते घेऊन देतो पोरे. पोरी, सकाळी शाळेला गेलेस पोरी, जाताना एवढा डबा घेऊन जातेस. भूक लागली असेल माझ्या लेकराला, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे पोरी. माझा बाप माझ्या गालावरून हात फिरवायचा. माझा बाप माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा, पुरी हे पुरी, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पुरी. जोपर्यंत मी जिवंत आहे तुला काय हवं काय नको मला सांगायचा पुरी. मला रात्रीची झोप येत नाही बघ, तुझाच विचार माझ्या डोक्यात असतो बघ. माझ्या नंतर माझ्या लेकीचं कसं व्हायचं हे पोरी. अगं जोपर्यंत मी जिवंत आहे शिकून घे पोरी, स्वतःच्या पायावर उभं राहा पोरी. माझ्या बापानं मला शिकवलं, माझ्या बापानं मला स्वतःच्या पायावर उभं केलं. माझं लग्न झालं 25 वर्षापूर्वी. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती. एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटीतून खाली उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होते बघ. घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणात मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणात बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि हळूच माझ्या कानात मला विचारायचा, पुरी
सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी? सासरी सगळं ठीक तर आहे ना ग? मी तुला चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी? मी तुला चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी? आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसात, आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसात मी माझ्या बापाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा. अगं ऐकलंस का ग? पोर आले की ग आपली, पोर आले की आपली. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या आणि दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा. माझ्या समोर माझी आई उभी राहायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडं इकडं टाकून दे. माझी आई मला म्हणायची, माझी आई मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर की गा. आणि गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घे, माझ्या दोन्ही गालाचं मुख घे. आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, पोरे चल की ग घरात चल. ए पोरी 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे पोरी. 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणात आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणात आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी आवाज दिला बा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी. आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पुरी कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि आईच्या हातातला तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पुरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी. माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं चर्र करत पुरी, काळीज माझं चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना
बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना एखादा घास या हाताला बापाला भरवला असता तर किती बरं झालं असतं. पुढे किती बरं झालं असतं. लाखो रुपये आहेत बाग. अखंड गावाला पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते पोरे. पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आवाज नाही येणार. पुरी कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पुरी कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. जगण मरण एका श्वासाचं अंतर. हात जोडून जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज माझ्या भैया साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पोरी तुझ्या काळजामध्ये पोरा पेरून जातो. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नालायक हरामखोर, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. पोरांनो, एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला की भिंतीवरचा बाप खाली येऊन कधीच आपल्याला मिठीत घेत नसतो पोरा. आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. पोरानो, उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल. आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतले आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतले तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून आज तुला या मातीमध्ये मी सांगतो बघ, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे पोरा. ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. ज्या देवाचं नाव बाप आहे आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. पण हा बाप आणि ही आई आम्ही विसरलो. आई बापाला पोलीस स्टेशनला आम्ही उभं करू लागलो. आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो. हे नालायक हरामखोरानं, हे त्या आई बापाला आम्ही लाचार करू लागलो. अरे माय बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. पण आम्ही सगळं देवदेव केलं. घरातला बाप आणि घरातली आई मात्र आम्हाला कधीच कळाली नाही. हे बाप, हे नालायकांनो, अरे त्या IPLच्या रणात तुम्ही मोजत बसला रे. त्या IPLच्या रणात तुम्ही मोजत बसला. पण तुझ्या जन्मापासून तुझ्या बापानं तुझ्यासाठी या गावाच्या रस्त्यावरून शेताच्या बांधावर किती राना काढल्या याचा हिसाब मात्र आम्ही कधीच ठेवला नाही. तुझ्या बापाची टाच पोरी कधी हातामध्ये घेतलीस का? 50 भेगा तुझ्या बापाच्या टाचला पडल्यात बघ. तुझ्या अंगावरती ब्रँडेड कपडा चढवताना, तुझ्या शाळेची फी भरताना पोरी तुझ्या बापाच्या टाचला 50 भेगा पडल्यात. कधी गेलीस का ग? या ओंजळीमध्ये तेल घेतलं का रे तुम्ही? बापाच्या टाचावरती कधी टाकलं का रे? बापाच्या घराचा कधी मुक्का तुम्ही घेतला का रे? बापाला कधी मिठी मारली का रे? हे पोरी, मला हे पाहिजे नाही तर मला ते पाहिजे नाही तर मी आत्महत्या करते, मी मरून जाते. हे नालायकानो, आईबापानं काही नाही दिलं की तुम्ही मरून जाता. अरे त्या आईबापानं जगायचं कसं रे हरामखोर? हे पोरी, हे तुझ्या हातामध्ये जो मोबाईल आलाय ना ग पोरी, कसा आलाय तुला माहितीये का ग? आई बापाला जेव्हा धमकी देता ना, मला हा मोबाईल पाहिजे नाही तर मी काहीतरी करून घेते बघ. हे पोरी, अगं जेवणाच्या
ताटावरचा तुझा बाप उठून पळत जातो त्याच्या मित्राकडे, भिकाऱ्यासारखा असा झुकतो, माझ्या दीदीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे ना, तर जीवाचं काहीतरी करून घेईल. हे हरामखोरानं, तुमच्या हातामध्ये जो मोबाईल आलाय ना ग, त्यासाठी तुझा बाप भिकाऱ्यासारखा झुकलाय ग त्याच्या मित्रासमोर. तेव्हा तुझ्या हातात मोबाईल येतो आणि नालायकानं त्या मोबाईलचा वापर तुम्ही करता कसा? त्या मोबाईलचा वापर तुम्ही करता कसा? ते रमी खेळा म्हणून सोशल मीडियावर सांगणारे आणि त्या मालिकातून नको तसलं खोटं प्रेम दाखवून तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे तुमचे नायक झाले. पण साला चंदनासारखा तुझा आई बाप रात्रंदिवस तुझ्यासाठी झिजला, तो आई बाप मात्र तुला कळाला नाही. ए पोरी, आज तुला सांगतोय बघ, एक बोला, आज तुला सांगतोय, बाप नाही तर आयुष्यात काहीच नाही बघ, आई नाही तर आयुष्यामध्ये काहीच नाही बघ. आणि म्हणून तुला सांगतोय, आज परत घरी जायचं. आईला 2 प्रश्न विचारलेस, आता आईला प्रश्न विचारायचा नाही. तुझ्या आयुष्यातली फक्त 10 मिनिटं घेतो, 10 मिनिटांमध्ये हे परिवर्तन थांबवतो. पण ऐक पोरी, ऐकणं गरजेचं आहे बघ. इकडे बघ, आज पळत जायचं आणि त्या बापाची वाट बघायची घरामध्ये, त्या बापाची वाट बघायची. आणि त्या बापाची वाट का बघायची तुला सांगतो बघ. ए पोरी, इकडे बघ, तुझ्या ताटामध्ये 3 वेळचं अन्न येतं रे पोरा, हरामखोर नालायकानं. 1 तास बाप ऐकायला बसू शकत नाही, बापाच्या नावावरून मित्रांना हका मारता. अरे हरामखोर, शंड झालो का काय आम्ही? अरे नामर्द झालो का काय आम्ही? माती बुद्धांची, माती छत्रपतींची, माती माझ्या संभाजीराजांची, आणि साला तिथं बाप ऐकायला आम्हाला 1 तास बसता येत नाही. अरे नामर्द झालो आम्ही. बघ पोरी, तुला आज सांगतो बघ, तुझ्या ताटामध्ये पोरा 3 वेळचं अन्न येतं आणि त्या 3 वेळच्या अन्नासाठी तुझा बाप सकाळी 7 वाजता घर सोडतो आणि रात्रीच्या 10 वाजता घरी येतो बघ पोरी. कारण माझ्या पोरगीच्या ताटामध्ये 3 वेळचं अन्न आलं पाहिजे. माझ्या पोराच्या ताटामध्ये 3 वेळचं अन्न आलं पाहिजे. ऐक, आज घरी जायचं बाग, आज घरी जायचं आणि त्या बापाची वाट बघायची. आज घरी जायचं आणि त्या बापाची वाट बघायची. 8 वाजलेत, बाप अजून दिसत नाही. 9 वाजले, अजून बाप दिसत नाही. रात्रीच्या 10 वाजले, बाप समोर आला. हात जोडून सांगतो, एकच काम करायचं, पळत जायचं बघ, पळत जायचं. कशाचाही विचार करायचा नाही, कशाचाही विचार करायचा नाही. पळत जायचं आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची पोरी. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. हे पोरी, तुझ्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. हे तुझ्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. तुझ्या बापाच्या डोळ्यातलं पाणी तुझ्या गालावर पडत, तुझ्या बापाने हंबरडा फोडत तुला विचारलं पाहिजे, काय झालं का पोरी, काय झालं, असा का हंबरडा फोडलास? हे शाळेमध्ये तुला कोण काय बोललं का? बाई काय बोलल्या का? आई काय बोलली का? तुला काय हवं का पोरी? काय झालं ग? असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हतास. काय झालं? तेव्हा बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या बापाला म्हणायचं, पप्पा काही नाही झालं, पप्पा काही नाही झालं, पप्पा मला शाळेमध्ये कोणी काही नाही बोललं, मला आई काही नाही बोलली, मला बाई काही नाही बोलल्या. पप्पा जेव्हा मी 1.5 वर्षाची होते ना, पप्पा जेव्हा मी 1.5 वर्षाची होते ना, पप्पा तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती. पप्पा रोज तुम्हाला मिठी मारत होती, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पप्पा मला आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती आणि जसं तुम्ही माझ्या समोर येत होता, पळत येऊन तुमच्या गळ्यामध्ये पडत होते आणि आईची तक्रार तुमच्याकडे करत होती. पप्पा आईनं मला मारलं, पप्पा मला आईनं मारलं. तुम्ही मला उचलून घेत होता, माझ्या गालाचं मुकं घेत होता आणि तुम्ही मला म्हणत होता, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता. तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगणभर फिरवत होती. पप्पा तुमच्या पाठीवर पोत म्हणून मी बसत होती. रात्रभर तुमच्या छातीवर मी झोपत होती. पप्पा रात्रभर तुमच्या छातीवरती मी झोपत होती, कारण पप्पा मी 1.5 वर्षाची होते ना, तेव्हा मला माझा बाप कळत होता. पप्पा पण पप्पा आता मी मोठी झाली. पप्पा आता मी कॉलेजला जाते. पप्पा तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस. पप्पा तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. आय हेट यू. पप्पा तुम्ही आता मला आवडत नाही. पप्पा तुम्ही मला आता आवडत नाही. पप्पा मी तुमचा तिरस्कार करते. पप्पा मी तुमचा तिरस्कार करते. पण आज गेले होते, भैया साहेबांचा वाढदिवस होता आणि एक परिवर्तनाचं वादळ ऐकून आली. पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला. पप्पा म्हणून मिठी मारते. पप्पा माझा हरवलेला बाप मला परत मिळाला. पप्पा म्हणून मिठी मारते. पप्पा म्हणून मिठी मारते. एक पोरांनो, पळत जायचं बघ, पळत जायचं बघ आणि आपल्या त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची. पोरी त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार. बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलं. हे
कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जा पोरी, कधीतरी एखाद्या वृद्धाश्रम मध्ये जा पोरी. 7-8 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराच्या कानामध्ये हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत, आणि ते पोरग म्हणत, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला घास भरवला नाही, माझ्या बापाने कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही. मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. हे पोरांनो, बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ पोरी. हे पोरा, तुमचा बाप ज्या वेळेला तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो, त्यावेळेला सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पोरानो, कारण तुमच्या पाठीमाग साला तुमचा बाप उभा आहे. ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो, ज्या वस्तूला तुम्ही हात घालाल ती वस्तू तुमची होते, कारण तुमच्या पाठीमाग साला तुमचा बाप उभा आहे. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातलास तर बाप लांबूनच म्हणतो, दीदी हे दाद्या आवडलाय काय रे शर्ट, घे, पैशाचं मी बघतो, पैशाचं मी बघतो. हे पोरानो, ती सगळी महागडी कपडे, त्या महागड्या वस्तू तुमच्या होतात. सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, माझ्या बापानं बूट घेतला, माझ्या बापानं मला मोबाईल दिला. ए पोरींनो, की नवीन कपडे घालून तुम्ही मिरवत असता. आणि बिना बापाचं पोरग, बिना बापाचा पोरगा कुठल्या तर झाडाखाली उभं राहून तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत असत, आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. ते पोरग डोळं भरून, ते पोरग डोळं भरून तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत आणि पळत पळत घरी जात, आणि आपल्या आईच्या गळ्यात पडत आपल्या आईला म्हणत, आय, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे, आय मला ग, आय मला मला ग. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत, माझं पैसे घेते तुला एखादा शर्ट. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचं पैसे येणार नाहीत, आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत, आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, गपकिरा रडू नको, बापासारखे आहे ना रे मी तुझ्या पाठीशी उभी, बाप गेला हा मी आहे ना रे. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या आईला म्हणतं, आई नको मला शर्ट, तू रडू नको आहे, तू रडू नको, तुला काय झालं तर मी कुठं जायचं आहे, तू रडू नको, मी शिकणार आहे, मी मोठं होणार आहे, मी शिकणार आहे, मी मोठं होणार आहे, मी घराकडे पैसा आणणार आहे. आय, आपण पण दिवाळी साजरी करायची, आय आपण पण दिवाळी साजरी करायची. हे पोरांनो, आणि म्हणून तुला सांगतोय बघ, असल घरात बाप तर जा रे नालायकानो, आणि त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारा. आणि हे बघ, आज या हजारो लोकांच्या समोर सांगतोय रे, बापाला कधी बघायचं? शाळेची फी भरायला येतो तेव्हा बापाला बघायचं नाही, तुम्हाला नवीन कपडे आणून देतो तेव्हा बापाला बघायचं नाही. अखंड महाराष्ट्र, अखंड महाराष्ट्र आहे, अखंड महाराष्ट्राला आणि या राष्ट्राला सांगतोय, बापाला कधी बघायचा? रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं पोरीनो, रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं, जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं, अंधारात 2 वाजता त्या बापाला बघायचं.
त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते साला, पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. अशा बापाला अगोदर घरी जाऊन कडकडून मिठी मारा. पप्पा, आय लव्ह यू पप्पा. मी असं कुठलंच काम करणार नाही पप्पा ज्याच्यामुळे तुमची मान झुकली जाईल. मी आत्महत्या करणार नाही, मी व्यसन करणार नाही पप्पा. पोरानो, बघ बापाची बीपीची गोळी बंद होते की नाही, बघ बापाची साखर बंद होते की नाही. उद्यापासून याच रस्त्यावरून बाप कसा आनंदानं उड्या मारत चालतो. नालायकानो, पण त्याच बापाला आम्ही मान खाली घालायला लावली. त्या बापाला आम्ही लाचार केलं. पुरी फक्त 5 मिनिटामध्ये हे परिवर्तनाचं वादळ संपवतो. आज नाही तर परत कधीच नाही. तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढा ऐक. आणि पोरा, या बापाच्या पाठीशी का उभं राहायचं आहे? महाराष्ट्र नाही राष्ट्र बघतोय बघ. इतरनी भांड पोरं 2-2 तास उभं राहून आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हे परिवर्तनाचं वादळ ऐकतात. पोरांनो, आज गरज आहे या राष्ट्राला तुमची, आज गरज आहे या मातीला तुमची, आज गरज आहे आई बापाला तुमची. या महाराष्ट्रातल्या मातीतली सगळी वृद्धाश्रम बंद झाली पाहिजेत पोरानं, सगळी अनाथ आश्रम बंद झाली पाहिजेत. त्याच वेळेला खऱ्या अर्थानं माणसामधला माणूस जागा होणार आहे पोरा. म्हणून तुला बाप अगोदर कळायला पाहिजे, तुला आई अगोदर कळाली पाहिजे. हे पोरी, तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते? हे घरातलं 4 महिन्याचं मांजर जर कुठं गेलं पोरी, घरातलं 4 महिन्याचं मांजर जर कुठं गेलं तर सगळ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे आम्ही फिरतो. माझ्या मांजराला बघितलं का, माझ्या कुत्र्याला बघितलं का? 4 दिवस पोरी तू जेवत नाहीस का पोरी? एक 4 महिन्याच्या मांजरासाठी? आणि पोरी, हे पोरा, तुला तर तुझ्या बापाने 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलंय बघ. हे 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलंय बघ. आणि पोरी, तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते? ज्या वेळेला पोरी तुझं लग्न ठरतं त्यावेळेला सगळ्या घरात आनंद असतो बघ. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणं पै मिळालं, चांगलं खानदान मिळालं, आनंदाला उधाण आलेलं असतं पोरी. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत असतो. कारण बापाला कळून चुकतं, तळहाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू काही दिवसात भर्र करून उडून जाणार आहे. हे पुरी, तुझ्या बापाला जर तुझ्या आईला जर रडायला आलं तर तुझ्या आईला ते ओरडतंय बघ. अजिबात रडायचं नाही का? रोज पोरगीचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. जेवढी दिवस ती आहे तिला हसतच ठेवायची आणि तिला हसतच पाठवायची, तिला हसतच ठेवायची आणि तिला हसतच पाठवायची. पण पोरी, हे पोरी, तुझ्या बापाला जर रडायला आलं तर ते बिचारं आंघोळीच्या निमित्तानं आंघोळीला जातंय ग. आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतय पोरी. तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतय बघ. आणि तुझी आई म्हणते, अहो डोळं का लाल झालं, अहो डोळं का लाल झालं? तेव्हा तुझ्या आईला ते बिचार म्हणतंय, साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. ए पोरी, साबण नाही गेला बघ. तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला बघ पोरी. लग्नपत्रिका द्यायला तर सगळ्या गावावर हिंडत असतंय बघ. याच माझ्या पोरगीच्या लग्नाला याचं सकुटुंब सपरिवार याचं. आणि पोरी रात्री जेव्हा घरी परत येत असते तेव्हा एकटंच अंधारात उभं राहून हंबरडा फोडून रडत असते. कारण लग्नपत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून सांगत असते, या तारखेला या वेळेला तुझं पाखरू भर्र करून उडून जाणार. 12:30चा तांदूळ आहे बघ. नटून थटून नवऱ्या बरोबर लग्नाच्या बाहुल्यावर तू उभी आहेस बघ. 5 मिनिट ऐक पोरी, 5 मिनिट ऐक. अगं तुला उशीर झाला असेल तर तुला घरापर्यंत सोडायला माझ्या संस्थेची गाडी येईल पोरी. पण आज बाप घेऊन जायचा पोरा घरी. बघ 12:30चा तांदूळ आहे बघ. नटून थटून नवऱ्या बरोबर तू उभी आहेस बघ. आनंदाला उधाण आलेला आहे, आनंदाला उधाण आलेला आहे. वाजंत्री वाजवत आहेत, मंगलाष्टका संपलेल्या आहेत. प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या बाहुल्यावरती आलेला आहे बघ. तू आशीर्वाद घेत आहेस, भेटवस्तू घेत आहेस. तिकडे बघ, नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत आहेस. आणि त्याच लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत फिरत आहे बघ. त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत फिरत आहे. जेवणाच्या पंक्ती उठत आहेत, तिथं तुझा बाप
बाप हसतोय जेव्हा जेव्हा पोट भरून जेव्हा माझ्या लेकीचं लग्न आहे जेव्हा पोट भरून जेव्हा जेवणवाल्या कितीही जादा ताट हो दे घ्यायचं नाही बघ अजून मी जिवंत आहे पैशाचा पुडका घेऊन तुझा बाप हिंडत असतो बघ हे पुरी बघ पोरानं तर म्हणत असतो पोरानो दोन दोन लाडू घरला घेऊन जावा ताटामध्ये काय ठेवायचं नाही ताटामध्ये काय ठेवायचं नाही दोन लाडू घरला घेऊन जावा हे पुरी हे तुझा बाप तिथं फिरत असतो बघ हसत प्रत्येकाला जेवू घालत असतो बघता बघता 3 वाजतात पोरी बघता 3 वाजतात बघ पोरी हे बघता 3 वाजतात हे आणि सासरी जाण्यासाठी नवऱ्याचा हात धरून जशी लग्नाच्या भावल्यावरून तू खाली येतेस पोरी पहिला हंबरडा त्या लग्न मंडपात तुझ्यासाठी तुझी आई फोडते पोरी पळत येते तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि तुझी आई तुला म्हणते पोरी ए पोरी 20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं पोरी आणि आता आम्ही इथं परक्यासारखं उभं राहायचं ना आमच्या समोरून निघून चाललीस की ग पोरी आज घरी कसं जाऊ पोरी घरच्या भिंती मला खायला उठतील की ग मम्मी करत माझ्या माग लागणार माझं पाखरं माझं लेकरं मला दिसायचं नाही की ग पोरी तुझी आई रडत असते तुझी मावशी रडत असते तुझ्या मैत्रिणी रडत असतात लग्न मंडपामध्ये उरले सुरलेले सगळे रडत असतात पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत फिरत असतो पळत तिथं येतो वाघ सगळ्याला वरडतो का रडताय कोणी रडायचं नाही चला कोणी रडायचं नाही माझ्या लेकीचं लग्न आहे चला कोणी रडायचं नाही तिला हसत पाठवा हे पोरी तुझा हात धरतो तुझ्या नवऱ्याचा हात धरतो लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन येतो गाडीचा दरवाजा उघडतो तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो आणि हसत तुला म्हणतो जा पोरी चल जा रडायचं नाही चल जा तुझी गाडी निघून जाते पोरी आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनामध्ये ठेवलं आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली सगळा मंडप रडला माझा बाप नाही रडला हे पोरी चुप पोरी तुझा बाप रडला पोरी सगळ्यात जास्त तुझा बाप तुझ्यासाठी रडला पण तो फक्त तुला दिसला नाही तुला अर्धा सिनेमा माहिती आहे पोरे अर्धा सिनेमा तुला कधी कोणी दाखवला नाही तू कधी बघितला नाहीस तेवढा अर्धा सिनेमा तुला सांगतो पोरी तेवढा अर्धा सिनेमा तुला सांगतो आणि मी तर थांबतो बघ पोरी मी तर थांबतो हे बघ ज्या क्षणाला तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते त्या क्षणाला तुझा बाप त्या लग्न मंडपात येतो बघ लग्न मंडप वाल्याला अगोदर बोलवून घेतो इकडे ये रे बाबा तुझं किती पैसे आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा ए जेवणवाल्या जेवण लय झाक बनवलं होतं बाबा बोट चाटत लोक गेली लाडू घेऊन पोरं पळत होती तुझं किती पैसे आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील ए बस्तवाल्या तुझी कपडे अंगावर चढवण माझं लेकरू लय झाग दिसत होता बाबा तुझं किती पैसा आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील पोरी फक्त 1 मिनिटात थांबतो पण ऐक संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पुरी भिकारी होतो
जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो, जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो. आणि पोरी संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरुणाने उशी ओली करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला किती रडताय, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी जुनी ओढणी कपाटातून काढतो, त्या जुन्या ओढणीचं मुक घेतो, ती जुनी ओढणी उशाला घेऊन झोपतो आणि रात्रभर आपल्या अश्रूनं ती ओढणी ओली चिंब जो करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. स्वतःच्या पायातलं चप्पल तुटला तर चांबाराकडे जाऊन टाकतो, पण तुझ्या पायातलं चप्पल तुटला तर शाळेपर्यंत जो नवीन चप्पल घेऊन येतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. हे पुरी 100 किलोचा पोत या ट्रक मधून उचलतो आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्यासाठी भरभराच्या उन्हात जो हमाली करतो त्या हमालाचं नाव साला बाप आहे पुरी. त्या हमालाचं नाव बाप आहे पुरी. दिवसभर शेतात राबतो, पण संध्याकाळी कुठल्या तर हॉटेलच्या बाहेर वॉचमन म्हणून जो उभा राहतो 10-20 रुपये जो गोळा करून घराकडे घेऊन येतो ग पुरी तुझ्यासाठी, त्या वॉचमनचं नाव साला बाप आहे ग पुरी. भर उन्हात जो तापतो पण लेकरांना झाडाच्या सावलीत बसवतो, पावसामध्ये जो भिजतो पण आपल्या डोक्यावरची छत्री आपल्या लेकरांच्या डोक्यावर जो धरतो, भर थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून शेजारी झोपलेल्या लेकरांच्या अंगावर जो टाकतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हरामखोरानं त्या बापाला लाचार करता, नीच आत्महत्या करता, व्यसन करताय हरामखोर. हे पोरी, अगं या राष्ट्राची शान आणि माझ्या छत्रपतींना जन्म देणारी ती आवजी जाऊ तू आहेस की गा? अगं तुझा बाप असा पोलीस स्टेशनला उभा असतो बघ. हे हरामखोरानं चंद्रावरती गेलं, विज्ञान युगामध्ये जन्माला आला म्हणून लय शाण्या झाला काय ग? 4 बुक काय शिकला, बापापेक्षा इंग्लिश काय बोलायला लागलीस आणि बापाच्या तोंडावर थुंकायला लागलीस कारटे. ए नालायक, ए इकडं बघा. ए पोरी, विज्ञान युगात जन्माला आलीस आणि संस्कार पायाखाली घेऊन नुसता मार्कांचा ढीग रचायला लागलीस नालायक. बाप असा पोलीस स्टेशनला उभा असतो बघ, आणि जिथं बाप पोलीस स्टेशनला उभा असतो तिथली सगळी जमीन अश्रूनं त्यानं भिजवलेली असते आणि पोलिसांना ओरडून ओरडून ते बिचार गरीब सांगत असतं, साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, शाळेला म्हणून गेली आणि कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगीच घरी आली नाही हो साहेब. साहेब काय करू? तुझी आई बरोबर दे, तुझ्या बापा बरोबर तुझी आई उभी असते बघ, हंबडा फोडून ग तुझी आई पोलिसांच्या पायावर डोकं टेकवत असते. साहेब माझ्या लेकराला आणा साहेब. हे पोरी, हे या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर हरामखोर कुत्रा लांडगा तुझ्या आयुष्यामध्ये येतो, वयानं तुझ्यापेक्षा 10 वर्षाचा मोठा, तो मावा खाणारा, तो दारू पिणारा, गांजा पिणारा, स्वतःची अंडर पॅन्ट घ्यायची ज्याची लायकी नाही तो तुझ्या आयुष्यामध्ये येतो, तुला एखादा मोबाईल काय घेऊन देतो, तुझ्याशी गोडगोड
काय बोलतो? आई बापाच्या शिक्षकांच्या डोळ्यामध्ये धूळ झोपून त्या कुत्र्याबरोबर फिरायला काय जातीस? आणि 20 वर्षाच्या आई बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्या आई बापाच्या तोंडावर पच्च करून थुकून जाताना तुला लाज वाटत नाही का ग? तुला लाज वाटत नाही का? ए पोरे, तुझ्यासाठी नागडाने उघडा राहिलेला बाप तुला दिसला नाही का ग? हे रस्त्यानं असं चाललेलं असतो बघ, प्रत्येक जण हात करत असतो, याचीच पोरगी गेली र, त्याच्या पोरानं नेली र. हे पोरीनं प्रेमाच्या विरोधात नाही बघ, शाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करतो, पण पोरी, जे प्रेम तुझ्या बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतं, जे प्रेम या शिकण्याच्या वयामध्ये तुझं आयुष्य उद्ध्वस्त करतं, जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं तुकडं करतं, हे प्रेम आहे का पोरी? ही वासना आहे बघ पोरी, हे प्रेम नाही, हे तुझं शिकण्याचं वय आहे. या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी, तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे. तू जो चुनेगी वही तेरा होगा, जो तू कहेगी वही तेरा होगा. पण पोरीनो, या आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाता आणि पोलीस स्टेशनला गे येऊन हजर राहता आणि पोलिसांचा फोन जातो तुझ्या बापाला, यावो पोरगी आल्या, काहीतरी समजावून सांगूया. तुझा बाप पळत येतो, तुझी आई त्याच्या मागच असती. मग अहो पोरगीला माफ करा, ओ काळजाच्या तुकड्याला माफ करा, ओ घेऊन चला घरला, असू दे तिच्या सगळ्या चुका माफ करा, ओ घरला घेऊन चला. बाप तिथं येतो, बापाला मान खाली घालायला तू लावलीस, अर्धवट ठेचलेल्या सापाप्रमाणे आई बाप तडपडत असतात. ए पोरी, तिथं बापाला तू मान खाली घालायला लावलीस आणि बापच तुझी माफी मागत असतो. दीदी, आमचं काही चुकलं असलं तर घरला चल ग, आम्हाला माफ कर, घरला चल. तुझी आई तर बोंबलत असते, दीदी अगं मी ठेवलंय की ग इथं 9 महिने तुला, अगं ए पोरी मी ठेवलंय इथं, चल की ग. तेव्हा पोलिसांना सांगतेस या माणसांना मी ओळखत नाही म्हणून. ए नालायक हरामखोर, गावाच्या चौकात कोणी भजा दिला तर अगोदर मुठीत घेऊन येत होता, तुझ्या मुखामध्ये अगोदर घालत होता, त्या माणसाला तू ओळखत नाही म्हणतीस. आणि तो कुत्रा कोण? हरामखोर. तुझ्या आई बापाच्या तोंडावर, तुझ्या या शिक्षणाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतो आणि तो तुझा झाला होय ग? एक कारटे नालायक. छत्रपतींची शपथ आहे, या मातीमध्ये मी उभा आहे बघ. भैया साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दादासाहेबांचा आशीर्वाद घेऊन तुझ्या काळजामध्ये एकच पेरतो बघ, या राष्ट्रातलं कुठलंही पोरग व्यसन करणार नाही, आत्महत्या करणार नाही, खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये कुठलीच माझी लेक फसणार नाही पोरीनो. आज नाही तर परत कधीच नाही. बघ, अखंड या शहरातल्या माझ्या लेकीनं रोज बापाला बघता शेवटचा 1 मिनिट, कोणी हलायचं नाही जागेवरून, शेवटचा 1 मिनिट. अखंड शहरातल्या या माझ्या लेकी रोज बापाला बघतात, पण आज जरा माझ्या नजरेतून तुला तुझा बाप दाखवून द्यायचा आहे बघ पोरी. आज नाही तर परत कधीच नाही, आज नाही तर परत कधीच नाही पोरीनो. आज तुला तुझा बाप जरा दाखवून देतो बघ या विचार मंचावरती पोरी. आज तुला तुझा बाप दाखवून देतो बघ, एवढा बाप तुला दाखवतो आणि मी तो थांबतो बघ. आपल्या लेकीचा कार्यक्रम बघायला लेकी बरोबर एक 10-15 आलेले इथले बाप हात वर करा, चला लवकर, लगेच, आज नाही तर परत कधीच नाही, लगेच. आणि जागेवरती उभं राहा बंधूनो, जागेवरती उभं राहा. बापाने हात वर केलेल्या बापाने, बस एवढेच बाप, आता जास्त उठू नका. इकडे बघा पोरी, हा तुझा बाप आहे बघ, तुझ्यासाठी नागडा राहिलेला, तुझ्यासाठी उघडा राहिलेला, आयुष्यभर फक्त तुझाच विचार करून तुझ्यासाठी झिजलेला हा बाप आहे. या सगळ्या बापांना हात जोडून विनंती करतोय, 1 मिनिटासाठी जरा पुढे यायचं आहे, चला लवकर या लवकर या लवकर. आज नाही तर परत कधीच नाही. हे परिवर्तनाचं वादळ आहे, ही एक चळवळ आहे, छत्रपतींचा आदेश आहे, बुद्धांचा आदेश आहे. ही माती वाचली पाहिजे, हे राष्ट्र वाचलं पाहिजे. लेकरांनो, हा तुमचा बाप आहे, ज्या बापाविषयी मगापासून मी जीव तोडून बोलत आहे, ज्या बापाविषयी राष्ट्रभर मी सांगत आहे. सगळ्यांनी विचार मंचावरती जायचंय, सरळ जायचंय, विचार मंचावरती जाऊन उभं राहायचंय. छत्रपतींच्या समोर सगळ्यांनी, सगळ्या बापांनी जायचंय वरती. चला, सगळ्या बापांनी वरती जायचंय, वरती जाऊन सगळ्यांनी उभं राहायचंय. चला, सगळ्या बापांनी. अर्धे बाप वरती राहतील, काही जास्त बाप आले तर ते खाली थांबतील. चला, ए पोरी, हा तुझा बाप आहे बाप. जा, एक खाली वास रे, खाली बस, तिथं येऊन तोडवीन मग, खाली बस नालायक, खाली बस. चला सगळ्यांनी, यस पुरी, हा तुझा बाप आहे. आता फक्त हात वर करायचा आहे. कोणाकोणाचे हे पप्पा माझ्या समोर आले, त्या लेकीने हात वरती करायचा आहे. जरा हात वरती करा ग माझ्या लेकरानो. चला, आणि जागेवर उभं राहा, जागेवर उभं राहा ग पोरी, जागेवर उभं राहा. चाल, जागेवर उभं राहा. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या सगळ्या लेकरांनी उभं राहायचं आहे.
आणि इथं माझ्या समोर यायचं आहे, चाल ये इथं समोर चाल, इथं माझ्या समोर यायचं आहे सगळ्या लेखीने. कोणाकोणाचे पप्पा आहेत रे पोरानं? हे पप्पा माझ्या समोर आलेले कोणाकोणाचे आहेत? सगळ्या पोरांनी हात वर करायचा. कोणाकोणाचे पप्पा आहेत त्या लेखीने इथं माझ्या समोर यायचं आहे. चाल, आज नाही तर परत कधीच नाही बा पोरी, आज नाही तर परत कधीच नाही. चाल, हा चाल लवकर इकडे ये, लवकर इकडं, आज नाही तर परत कधीच नाही. हा चाल, हा आता नीट ऐकायचं रे. माझा कधी श्वास निघून जाईल लेकरांनो, परत आपली भेट असेल नसल मला माहिती नाही, पण आजचा हा ऐतिहासिक दिवस कधी विसरायचा नाही. मेल्यानंतर बापाला जाळतात, मेल्यानंतर बापाला जाळतात. ए पोरानो पोरीनो चोख, मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत रे, मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण पोरानो, जर आपल्यामुळे आपल्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी आई बापाची चिता रोज घरात जळत असते, रोज बाप मरत असतो. पोरी, मी कुठलं तुला संमोहन करायला नाही आलो, मी कुठला धर्म जात पंथ सांगायला नाही आलो, मी कुठलं राजकारणाचं बी पेरायला नाही आलो, फक्त तुला तुझा हरवलेला बाप परत द्यायला आलोय बघ पोरी. हा तुझा बाप उभा आहे बघ पोरी. आता ऐक, स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसती ना, जागेवर अभावी तुझ्या आईला मी इकडे बोलवलं नाही बघता, पण ही आई जर आमच्या आयुष्यात नसती, आईचा मायेचा प्रेमाचा वटवृक्ष जर आमच्या आयुष्यात नसता पोरीनो, तर छत्रपती नसते, मी नसतो, तू नसती, कोणीच नसतं, महावीर नसते, बुद्ध नसते. हे बघ पोरी, या आईच्या प्रेमाच्या मायेच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपटं वाढतंय बघ, ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे बघ पोरी. एक रोपटं वाढतंय. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं आमच्या वेदना फक्त आमच्या आईनं समजावून घेतल्या आणि आमची आईच आमच्यासाठी रडली, पण आज या विचार मंचाची शपथ आणि छत्रपतींची आण घेऊन पोरी तुला सांगतोय, आई इतकंच आपल्या लेकरांच्या साठी रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावरून जिथं आपला बाप काम करत असतो तिथं जर आपल्यासाठी कोण रडला असेल पोरीनो, तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे बघ पोरी. लय रडलाय तुझा बाप, फक्त डोळ्यातला अश्रू कोणालाही न दाखवता हा बाप तुझ्यासाठी रडलाय बघ पोरी. हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे पोरी. आज नाही तर परत कधीच नाही, आज नाही तर परत कधीच नाही पोरी. हे बघ, सगळी जळमट आज तोडून टाकायची, सगळी जळमट आज पोरी तोडून टाकायची. हे बघ, पळत पळत जायचं पोरी, पळत पळत जायचं. आणि हे बघ, तुझ्या समोर उभ्या असलेल्या तुझ्या बापाला आज कडकडून मिठी मारायची पोरी. एवढ्या घट्ट मिठी मारायची त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे बघ, ते पाणी तुझ्या गालावर पडलं पाहिजे. जोपर्यंत मी सांगत नाही आपल्या बापाला सगळी बंधनं तोडून आज कडकडून मिठी मारायची पोरी. तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे बघ पोरी. चल जा पळत वर, जा पळत आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. जशी आहेस तशी जा आणि मार तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी पोरी. जा, घे बापाला मिठीमध्ये, घे बापाला कवेमध्ये पोरी. जा आणि त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. हे पोरीनो, हा तुमचा बाप आहे, तुमच्यासाठी हंबरडा फोडून रडणारा. त्या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरी? सांग मला, या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरी? हंबरडा फोडून रडणारा हा बाप खोटाय का पोरीनो? हा बाप खोटाय का? या बापाला तुम्ही लाचार करणार का पोरीनो? या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करणार काय पोरीनो? कुठला तर हरामखोर कुत्रा, ए पोरी, कुठला तर हरामखोर कुत्रा तुझ्या शरीराचा उपभोग घेत असताना या बापानं जगायचं कसं पोरी? तुझ्या शरीराचे तुकडे याला बघवतील का? तू आत्महत्या केल्यानंतर यानं जगायचं कसं पोरी? ए पोरी, बघ, प्रेमाच्या विरोधात नाही, फक्त तू शिकून मोठी हो पोरी. तुझ्यासाठी अशाच विचार मंचावरती राजकुमार अनुनोकी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. हा तुझा बाप आहे. ए सगळ्या माझ्या लेखीनं बापाच्या पायावर एकदा डोकं टेकवा. चला चला, डोकं टेकवा. चाल, डोकं टेकाव. छत्रपतींच्या समोर घे शपथ. हा तुझा देव आहे बघ, हा तुझा विठ्ठल आहे पोरी, हा तुझा पांडुरंग आहे पोरी, हा तुझा बाप आहे बघ पोरी. सांगा मला पोरीनो, या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? चला, सगळ्या लेकरांनी हात वरती करायचा, उजवा हात. सगळ्या पोराने आणि पोरीने उजवा हात वरती करायचा आहे. चाल, आणि आपल्या डोक्यावरती ठेवायचा आहे. आयुष्य दिलं तुझ्या बापानं तुझ्यासाठी, आता 1 मिनिट फक्त बापासाठी दे पोरी. चाल, डोळं झाक पोरी, डोळं झाक.
झाक चाल डोळं झाक झाक डोळा पोरी डोळं झाक ए पोरा डोळं झाक ए आणि डोळ्यासमोर आण तुझ्या बापाला तुला बाप नसल तर मी तुझा बाप आहे बघ पोरी मला डोळ्यासमोर आण तुला शिकवणारे शिक्षक तुझे बाप आहेत बघ माझा भैया साहेब माझे दादा साहेब तुझे बाप आहेत बघ पोरी त्यांना डोळ्यासमोर आण घेऊ नकोस पोरी आलाय 1.5 वर्षाची होतीस तेव्हा ज्या बापाला तू खडखडून मिठी मारत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी आणलंस का पोरी आता मार बापाला खडखडून मिठी पोरी मारे पोरा आणि सांग बापाला पप्पा मी शंड नाही मी नामर्द नाही मी कोणतंच व्यसन करणार नाही पप्पा मी पप्पा मी खोट्या प्रेमाच्या जाळ्यात कोणाला फसवणार नाही पप्पा मी वाघ आहे पप्पा मी वाघ आहे हे पुरी सांग बापाला पप्पा ज्या आत्मविश्वासाने तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता त्याच आत्मविश्वासाने मी घरी परत येईन पप्पा मी तुम्हाला लाचार करणार नाही पप्पा मी खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार नाही पप्पा आय लव्ह यू पप्पा माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पप्पा माझं तुमच्यावर लई प्रेम आहे हे पोरीनो मारा ग मिठी बापाला मार कडकडून मिठी आज नाही तर परत कधीच नाही मार हात खाली घ्यायचे डोळे उघडायचे आणि हा मिळालेला बाप आई आणि हे राष्ट्र आज घरी घेऊन जायचंय आज नाही तर परत कधीच नाही बसा सर बसा जिथं जागा मिळेल तिथे बसा कोणी उठायचं नाही सब मंगल है सब आनंद है तेरा मंगल हो मेरा मंगल हो इस विश्व का मंगल हो जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोणी मज द्यावे तसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्री जीवाचे नमो रिहंताणम नमो सिद्धानम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोय सौव साहुनम ऐसो पंच नमकारो सौव पाव पणसणो मंगलानम च सव्वेसिम पडमम हवै मंगलम जो बोले सुनिहाल सत श्री अकाल वाहे गुरुजी का खालसा वाहे गुरुजी की फतह अल्लाह अकबर अशद्दु अल्ला इल्हा इल्लल्लाह अशद्दु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह हय्या अलस सलाह हय्या अल फलाह नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि लेकरानो हे माझं राष्ट्र आहे आणि या राष्ट्राची तुम्ही संपत्ती आहात माझ्या लेकरानो या राष्ट्रावर प्रेम करा आई बापावर प्रेम करा स्वतःवर प्रेम करा आपल्या ज्ञानावर प्रेम करा आणि मुखातून माझ्या काही चुकीचा शब्द गेला असेल तर नक्कीच माझ्या लेकरानो मला माफ करा ज्या लेकरांना मी हात उचलला बापाच्या नात्यानं नव्हे तर बाप समजून हात उचलला मला माफ करा आणि तमाम जमलेल्या हजारों मातांना मी फक्त एकच प्रार्थना करतो सिर्फ दुआ में याद रखिए मातांनो मला जर काही द्यायचं असेल तर त्या भगवंताला फक्त सांगा आमच्या महाराष्ट्राचा एक पोर वसंत हंकारे नावाचा एक पोर अखंड विश्वभर माणुसकी पेरण्याचा प्रयत्न करतोय त्याचा आवाज असाच वाघासारखा आहे असाच वाघासारखा राहणार आहे त्याची नजर अशी तीक्ष्ण निरोगी राहणार आहे त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव आणि अवयव निरोगी तीक्ष्ण राहणार आहे आणि राष्ट्राच्या कार्यासाठीच उपयोगी येणार आहे एवढा आशीर्वाद त्या भगवंताकडे माझ्यासाठी मागा आणि माझ्या झोळीमध्ये टाका एवढं मी आपणास मागतो कारण एका आईचा एका लेकीचा आशीर्वाद एका बापाला आणि एका लेकराला नक्कीच लागतो भैया साहेब आपल्या ऋणामध्ये मी राहतो दादासाहेब आपल्या ऋणामध्ये मी राहतो आपण सेवा करण्याची संधी मला दिलीत खूप 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 धन्यवाद आपल्या ऋणामध्ये राहून मी तर थांबणं पसंत करतो वंदे मातरम जय हिंद जय भारत जय भीम जय शिवराय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम आजच्या या कार्यक्रमाच्या सांगता होत असताना मला वाटतं टाळ्या खूपच कमी आल्या खूपच